काय म्हणाल? अंगावर घेत नाही. गणेश नाईक हे एकनाथ शिंदेचं नाव घेऊन स्वतःचं नाव वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी पूर्वी लोक अदालत घेतली, तो एक प्रयोग करून पाहिला आणि लोक अदालतमध्ये मी काहीतरी जनतेचा फार मोठा दाता आहे किंवा मी राजा आहे असं समजून पालघरला घेतली. आउटपुट निघालं नाही, लोकांनी रिस्पॉन्स दिला नाही. मग आता काय? मग भ्रष्टाचाराचे प्रकरण मागं लावायचे. अशा प्रकारे त्यांनी जर नाव घेतलं तर त्यामुळं ते मोठे होणार तर नाहीच, परंतु निश्चित एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे ती चांगली आहे, ती चांगलीच राहणार आहे. आणि असे बेताल वक्तव्य करून दर वेळेला जर डिचवण्याचा प्रयत्न केला तर महायुतीमध्ये आहोत त्याचं भान आम्ही ठेवतोय, ते त्यांनी ठेवावं. नसतं मग एक दिवस असा येईलच. हे जे काही मीडियाच्या माध्यमातून चाललेलं भांडण आहे ना, तर एक दिवस या रस्त्यावरची लढाई होईल. मग याला जबाबदार कोण हा प्रश्न सुद्धा समोर उपस्थित होईल. म्हणून याच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे अशी आमची त्यांना सुद्धा सूचना असणार आहे.